वसंत बापट यांचं हे 60च्या दशकातील कवन. खरं तर त्यांनी त्यावेळी लिहिलेलं हे आजच्या काळाचं वर्णन. तुझ्या कामामधून तुझ्या घामामधून या कविवर्य वसंत बापट यांच्या काव्यपंक्ती चळवळीनं प्रेरित झालेल्या, नवा देश घडवण्याची स्वप्न पाहणाऱ्या मजुरांच्या आहेत. त्याचं मोजक्या शब्दात वर्णनच जणू त्यांनी करून ठेवलेलं आहे. असं म्हणतात, जे न देखे रवी ते देखे कवी. वसंत बापट तितक्याच प्रतिभेचे कवी नक्कीच होते. त्यांनी हे गीत सामान्य लोकांना, नागरिकांना, शेतकरी, कष्टकऱ्यांना उद्देशून म्हटलंय. तुझ्या कामामधून तुझ्या कामामधून तुझ्या कामामधून तुझ्या कामामधून उद्या पिकल सोन्याचं रान. चल उचल हत्यार गळ्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची यान, तुला नव्या जगाची यान. तुझ्या कामामधून तुझ्या कामामधून तुझ्या कामामधून तुझ्या कामामधून उद्या पिकल सोन्याचं रान. चल उचल हत्यार गळ्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची यान, तुला नव्या जगाची यान. तुझ्या घनाच्या घामामधून उभे उद्याच्या जगाची यान. तुझ्या घनाच्या घामामधून उभे उद्याच्या जगाची यान. तुझ्या घामाच्या थेंबामधून तुझ्या घामाच्या थेंबामधून पिके फुगेल्या भावाचा घास, पिके फुगेल्या भावाचा घास. तुझ्या श्वासामधून तुझ्या श्वासामधून तुझ्या श्वासामधून तुझ्या श्वासामधून सुरे नव्या जगाचं रान. चल उचल हत्यार गळ्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची यान, तुला नव्या जगाची यान. तुझ्या पोलादिकाचे खालून जित्या पाण्याचे निघतील झरे. तुझ्या पोलादिकाचे खालून जित्या पाण्याचे निघतील झरे. तुझ्या लोखंडी दंडामधून बाहेर विजेची ताकद की रे. तुझ्या लोखंडी दंडामधून बाहेर विजेची ताकद की रे. चल मारून धडक उभा फोडू कडक, चल मारून धडक उभा फोडू कडक. आता कशाची भूक तहान. चल उचल हत्यार गळ्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची यान, तुला नव्या जगाची यान. भाग्य लिहिलेलं माझं तुझं, घाम आलेल्या भाळावरी. भाग्य लिहिलेलं माझं तुझं, घाम आलेल्या भाळावरी. स्वप्न लपलेलं माझं तुझं, स्वप्न लपलेलं माझं तुझं. इथं दरड माळावरी, इथं दरड माळावरी. घेऊन डोंगर खोर चला जाऊ मोर, घेऊन डोंगर खोर चला जाऊ मोर. देऊ देशाला जीवनदान. चल उचल हत्यार गळ्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची यान, तुला नव्या जगाची यान. तुझ्या कामामधून तुझ्या कामामधून तुझ्या कामामधून तुझ्या कामामधून उद्या पिकल सोन्याचं रान. चल उचल हत्यार गळ्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची यान, तुला नव्या जगाची यान, तुला नव्या जगाची यान. दोस्तो,
जैसे कविता, गाने सामाजिक वास्तव सामने लाते हैं, उसी तरह चित्रकला के माध्यम से भी अनेक कलाकारों ने सामाजिक परिस्थिति का वास्तव हमारे सामने लाया है। उन्हीं में से एक है वैन गॉग। विंसेंट वैन गॉग को संसार के महानतम चित्रकारों में गिना जाता है और आधुनिक कला के संस्थापकों में से एक माना जाता है। वे मजदूरों से बेहद हमदर्दी रखते। उनकी एक पेंटिंग पोटैटो ईटर्स की खासी आलोचना भी हुई थी, मगर सच्चाई ये है कि 125 साल से ज्यादा पुराने इस चित्र का शुमार अब भी विंसेंट के महत्वपूर्ण चित्रों में होता है। आइए उसके बारे में जानते हैं। कला आणि जगणं हे वॅन गॉगच्या बाबतीत वेगवेगळं करताच येत नाही. पोटॅटो इटर्स ही त्याची अशीच एक प्रसिद्ध कलाकृती. धुराने काळवंडलेल्या भिंती व छप्पर असलेल्या आणि जणू एका खांबावर तग धरून असलेल्या एका खोलीत काही माणसे जेवण करताना दाखवलेली आहेत. जेवणासाठी टेबलावर फक्त उकडलेले बटाटे ठेवलेले आहेत. टांगलेल्या दिव्याच्या प्रकाशात त्या माणसांचे चेहरे मातीतून रापून निघालेल्या बटाट्यासारखे राकट वाटतात. दिव्याचा पिवळसर प्रकाश आणि गरम उकडलेल्या बटाट्यातून निघणारी वाफ, माणसांच्या डोळ्यातील उदासी, प्रचंड मेहनत केल्याने राठ आणि काळे झालेले हात, अत्यंत मेहनतीने आणि प्रामाणिकपणे काबाड कष्ट करून स्वतःचं पोट भरणाऱ्या त्या काळच्या ग्रामीण जीवनाचं हे विदारक चित्र. ब्रशच्या फक्त काही स्ट्रोक्सवरून शेतकऱ्याचं संपूर्ण भावविश्व व्हॅन गॉग आपल्यासमोर उभं करतो. चित्र इतकं जिवंत वाटतं की त्या माणसांचं आपसातील बोलणं आपल्याला ऐकू येते की काय असा भास व्हावा. मातकट रंगाचा जाणून बुजून केलेला वापर चित्रात एक प्रकारचं गांभीर्य निर्माण करतो. चित्रकार विन्सेंट वॅन गॉगने अशी गडद रंगसंगती वापरली आहे की त्यामुळे चित्र अतिशय उत्कट बनतं. इतकं की जणू त्या शेतकऱ्यांच्या चित्राला उकडलेल्या बटाट्याचा वास यावा. हे चित्र बघताना आपलं त्या चित्राशी एक नातं जोडलं जातं. आता ते नातं केवळ एका रसिकाचं एका कलावंताशी जुळतं इतकं संकुचित नसतं, तर त्याही पलीकडे जाऊन त्या चित्रातून व्यक्त होणाऱ्या वेदनेशी आपलं कधीही न तुटणारं असं नातं निर्माण होतं. समकालीन वास्तवाचं आणि सामान्य माणसाच्या जगण्याच्या धडपडीचं चित्रण करणारे आणि कोणत्याही प्रकारचं रीतसर कला शिक्षण न घेता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचलेले चित्रकार म्हणून सुधीर पटवर्धन ओळखले जातात. कष्टकारी वर्गातल्या मानवकृतींचं त्यांच्या देहबोलीसह केलेलं चित्रण त्यांच्या चित्रांमध्ये प्रामुख्याने दिसतं. जाणून घेऊया त्यांच्या काही कलाकृतींना. हे तर रोजच्या जगण्यातलं दृश्य असं म्हणून सहज डोळे झाक करून पुन्हा स्वतःबद्दल विचार करत पुढे जाणाऱ्या आपल्यासारख्या माणसाला हे चित्रसुद्धा सामान्यच वाटेल, नाही का? परंतु चित्रकार सुधीर पटवर्धन या चित्रातून आपल्याला स्वतःमध्ये आणि स्वतःभोवती असलेल्या परिस्थितीत डोकवायला भाग पाडतात. अतिशय मेहनतीचं असणारं 4 चाकी गाड्यांच्या टायरचं पंक्चर काढण्याचं काम. या कामात व्यस्त असे 2 कामगार आणि त्यांच्यावर देखरेख ठेवणारा दुकानाचा मालक. हे काय ओळखणं कठीण नाही. मालक ज्याचं कामच आहे काम करून घेणं आणि नफा कमवणं. मालक किती चैनीत आणि ऐटीत आहे हे त्याच्या कपड्यांवरून आणि बसण्याच्या पोजवरून सहज लक्षात येतं. 2 हातात टायर उंच धरलेल्या एका गोऱ्या धडधाकट माणसाच्या जाहिरातीचं पोस्टर दुकानात लावलेलं दिसत आहे. मालक त्याच्याच पुढ्यात बसून जणू त्या कंपनीचंच प्रतिनिधित्व करत आहे की काय असं वाटतं. कामगारांच्या त्वचेचा रंग त्यांच्या कपड्यासारखाच मळखाऊ आहे. त्यांच्या कामाचं स्वरूप हे इतर करोडो असंघटित कामगारांप्रमाणे अतिशय अनियमित
आणि खूपच मेहनतीचं आहे हे लक्षात येतं. असंघटित असल्याने कामाचे तास, जादा कामाचा मोबदला, पगारी सुट्टी, पगारवाढ याबाबतीत काहीही बोललं तरी कामावरून काढून टाकण्याची भीती, या सर्वाचं सावट चित्रातील त्यांच्या चेहऱ्यावरून आपल्याला ताडता येतं. प्रशस्त आणि दूरवर जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला श्रीमंतांचे बंगले पर्यावरणाच्या सान्निध्यात उभे आहेत. श्रीमंतांना फार तोशीस पडू नये म्हणून टायरचं दुकान मोटार वापरणाऱ्यांना सोयीस्कर ठिकाणी टाकलेलं दिसतं. तसंच एका क्लबच्या जाहिरातीचं होर्डिंगसुद्धा कामगारांचं जास्तीत जास्त शोषण करून मिळवलेला नफा कुठे व कसा खर्च करायचा याची झलक येता जाता श्रीमंतांना व्हावी अशा सोयीनुसार तो जाहिरातीचा फलक उभारलेला दिसतो. चंगळवाद आणि स्त्रीला एक उपभोग्य वस्तू म्हणून प्रसारित करणारी ती जाहिरात समाजाचं नग्न वास्तव आपल्यासमोर मांडते. स्वतःच्या श्रमाने दुसऱ्याच्या टायरमध्ये हवा भरणाऱ्या असंघटित कामगाराच्या आयुष्याची आजची स्थिती चित्रात दाखवलेल्या हवा गेलेल्या ट्यूबसारखी दयनीय झाली असं तर चित्रकाराला सुचवायचं नसेल ना. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा चेहरा मोहरा बदलून तिचा औद्योगिक वसाहत म्हणून कायापालट करणारा असा गिरण्या व गिरणी कामगारांची वस्ती म्हणून ओळखला जाणारा हा भाग, एकेकाळी गिरण्यांमुळे उभ्या राहिलेल्या आयुष्याची, त्या खातर चाललेल्या ऐतिहासिक चळवळीची आणि त्यानंतर सोसाव्या लागलेल्या सर्व परिणामांची एक खोल कळा या चित्रातून सुधीर पटवर्धन आपल्यासमोर मांडतात. चित्रातले चेहरेच नाही, शरीराच्या आकृत्यासुद्धा आपली कहाणी सांगतात. आयुष्याच्या ऐन उमेदीत 12-12 तास गिरणीत काम करून आजही दारिद्र्य पांघरणाऱ्या म्हाताऱ्या माणसापासून ते कडेवर बसलेल्या लहानग्या मुलीपर्यंत सर्व वयोगटातील आणि परिस्थितीतील माणसं यात दिसतात. काही माणसांच्या चेहऱ्यावर आजची भाकरी आणि उद्याची चिंता दिसते, तर काही चेहरे एकदम खंगलेले आणि निराश, वाटेल ते सोसून संसाराचा डोलारा सांभाळणाऱ्या काही महिला आणि त्यांचे आजारी चेहरे. काहींच्या खंगलेल्या शरीरावर विरत चाललेल्या तारुण्याची छटाई दिसते. वर्षभर चाललेल्या गिरणीच्या संपात सुखी जीवनाची स्वप्न पाहून निराश झालेले काही वयस्कर आणि बेकार शरीर मिळेल ते काम करायच्या प्रतीक्षेत पुलाखाली बसलेले दिसतात. हीच आपली किस्मत असं मानून कधीमधी दुःख विसरायला शेजारी ताडीचा गुत्ताही उभा दिसतो. असं सगळं असलं तरी हे चित्र पूर्ण निराशाजनक नाही. लहानगी फ्रॉक घातलेली मुलगी आणि शाळेत जाणाऱ्या मुली या चित्रात नव्या पिढीची चाहूल देऊन जातात. जुन्या रंग उडत चाललेल्या हिंद मजदूर संघटनेच्या बोर्ड समोर त्या नव्या पिढीतील नव्या संघर्षाची वाट चालू पाहता येतं. कविताओं में बहुत ताकत होती है, विचारों के प्रवाह को मोड़ने की, उनको एक नया रुख देने की. ये अलग बात है कि कवि और कविताओं की आज के भौतिक प्रधान समाज में कोई खास अहमियत नहीं है. इनकी कोई खास प्रैक्टिकल उपयोगिता नहीं है. लेकिन कविताओं की प्रासंगिकता सदा ही जवान रहेगी. ऐसे ही एक मजदूर दिवस पर क्रांति मोहन सोच की कविता ये बात जमाना याद रखे. ये बात जमाना याद रखे, ये बात जमाना याद रखे, मजदूर है हम, मजबूर नहीं. ये भूख, गरीबी, बदहाली हरगिज हमको मंजूर नहीं. चलते हैं मशीनों के चक्के इन चौड़े कंधों के बल से, माटी को बनाते हैं सोना हम अपने जतन से, कौशल से. मेहनत से कमाई दौलत को पूंजी ले जाती है छल से, ये राज हमें मालूम
मगर ये हाल हमें मंजूर नहीं। ये बात जमाना याद रखे, मजदूर है हम, मजबूर नहीं। ये भूख गरीबी बदहाली हरगिज हमको मंजूर नहीं। सरमाए का जादू टूट गया, मेहनत की हीना रंग लाने लगी, उम्मीद की डाली फलने लगी, अरमानों की खुशबू आने लगी। सदियों का अंधेरा टूट गया, आकाश पे लाली छाने लगी। उस भोर के हैं दीवाने हम, उस भोर के हैं दीवाने हम, ये रात हमें मंजूर नहीं। ये जंग है जंगे आजादी, मजदूर है आज सिपाही भी। बुनियाद जहाने नौ के लिए, तामीर है आज तबाही भी। हाथों में दमकते हंसिए हैं, लो आ पहुंचे हम राही भी। रखते हैं जान हथेली पर, झुकना अपना दस्तूर नहीं। ये बात जमाना याद रखे, मजदूर है हम, मजबूर नहीं। ये भूख गरीबी बदहाली हरगिज हमको मंजूर नहीं। जुल्मों की तिजोरी तोड़ के हम हक छीन के अपना मानेंगे। नफरत से भरी इस दुनिया के नक्शे को बदल के मानेंगे। मंजिल के लिए है घर में सफर, मंजिल पे पहुंच के मानेंगे। पैरों से वो मंजिल दूर सही, आंखों से वो मंजिल दूर नहीं। ये बात जमाना याद रखे, मजदूर है हम, मजबूर नहीं। ये भूख गरीबी बदहाली हरगिज हमको मंजूर नहीं, हरगिज हमको मंजूर नहीं। नामदेव ढसाळांचं नाव मराठी क्रांतिकारी आंदोलनाच्या अग्रणी कवींमध्ये आहे. त्यांच्या त्या बंडखोर काळातील एक क्रांतिकारक कविता आपल्या समोर सादर करत आहोत. कामगार बंधू, हे जग तुझ्या श्रमावर चाललं आहे. किती रे करतोस रक्ताचं पाणी? मी तुलाच सर्जनाचा निर्माता मानतो. बाकीच्यांचा हिशेब कशाला? 1/3 जगावर रक्ताने रंगलेला ध्वज फडकवणारा तूच. या देशाच्या रक्तधमनीतून वाहणाराही तूच. लोखंडाला वितरवणारा आणि त्याला आकार देणाराही तूच. जिथं जिथं यंत्रांचा वावर झाला त्या शहरांना क्रांतिकारक वारसा देणाराही तूच. तुझे घामजलेले स्नायूबद्ध चित्र मी माझ्या कवितेत प्रतिमेसाठी वापरतो. माझ्या कवितेला सप्राण करतो आणि तिचा आणि तुझा सन्मान करतो. मला माहित आहे की तूच लढू शकतो गुलामगिरी विरुद्ध. मला माहित आहे की तूच पर्दाफाश करू शकतो सरंजामशाहीचा. मला माहित आहे की तूच मूठ माती देऊ शकतो भांडवलशाहीला. आणि मला माहित आहे की तूच वितरणासाठी वापरू शकतो शासन यंत्रणा. तुझा मी स्तुती पाठक भाट. त्यांच्या लेखी मी देशद्रोही आणि गुन्हेगार. ते वल्गना करत आहेत माझ्या घरावरून नांगर फिरवण्याची. कामगार बंधू, ज्या हिटलरचं तू थडगं बांधलंस त्या थडग्याचाच या कुत्र्यांना विसर पडलाय. दोस्तों, मजदूर और किसानों की लड़ाई शुरू हो गई है. हमारे माननीय प्रधानमंत्री ने कहा था आपदा को अवसर में बदलना चाहिए. उन्होंने वही किया. कोरोना महामारी के चलते देश का मेहनतकश वर्ग गंभीर संकट में है. बहुत बड़ी संख्या में मजदूर बेरोजगार हुए हैं और इनमें से अधिकांश असंगठित क्षेत्र में होने के कारण भूखमरी की कगार में ढकेल दिए गए हैं. लेकिन बेरहम मोदी सरकार ने उनको राहत देने के बदले इस आपदा का फायदा उठाकर उन पर हल्ला बोल दिया है. मजदूरों से पिछले 100 साल के शानदार संघर्षों से मिले हुए सारे अधिकार छीन लिए गए हैं. इससे अब पूंजीपति मजदूरों से फिर दोबारा बहुत कम वेतन पर 12 घंटे काम करा सकते हैं. उन्हें जब चाहे नौकरी से निकाल सकते हैं और मजदूरों के लिए यूनियन बनाना भी कठिन कर दिया गया है. इसी संकट के दौरान सरकार ने भारतीय कृषि व्यवस्था को तबाह करने वाले 3 कृषि कानून भी संसद में अलोकतांत्रिक तरीके से पारित करा दिए हैं.
इसके चलते करोड़ों किसान खेती से बाहर ढकेल दिए जाएंगे और भारतीय कृषि बड़ी कंपनियों के नियंत्रण में चली जाएगी। इसके खिलाफ लाखों किसान पिछले 5 महीनों से जबरदस्त संघर्ष कर रहे हैं। आजादी के आंदोलन के बाद का देश का ये सबसे बड़ा शांतिपूर्ण आंदोलन है। किसानों के इस ऐतिहासिक आंदोलन का शुरू से ही मजदूरों ने साथ दिया है। नए श्रम कानूनों के खिलाफ मजदूरों के संघर्ष का किसान भी समर्थन कर रहे हैं। मजदूर और किसान दोनों मिलकर मोदी सरकार की निजीकरण जैसी अन्य जनविरोधी नीतियों का भी विरोध कर रहे हैं। दोनों ने मिलकर पिछले 5 महीनों में 3 देशव्यापी भारत बंद को आह्वान किया, जिसका देश के सभी राज्यों में आम नागरिकों ने जोरदार समर्थन किया और ये भारत बंद ऐतिहासिक रूप से सफल रहे। हमारा देश जब आजाद हुआ तब आंदोलन के नेताओं ने जो समाजवादी सपने देखे थे उनको आज मोदी सरकार तिलांजलि दे रही है। उसके बदले देश में नग्न पूंजीवादी लूट की व्यवस्था स्थापित कर रही है। संविधान के सारे मूल्यों को रौंदा जा रहा है। इसके खिलाफ किसानों और मजदूरों ने संघर्ष की शुरुआत कर दी है। आइए इस दूसरी आजादी की लड़ाई में हम सब भी उनका साथ दें। जागा रे जागा सारा संसार, जागा रे जागा सारा संसार, हे जागा रे जागा सारा संसार। अंगड़ाई लेके ये धरती उठी है, धरती उठी है, धरती उठी है। सदियों से ठुकराई मिट्टी उठी है, मिट्टी उठी है, मिट्टी उठी है। अंगड़ाई लेके ये धरती उठी है, सदियों से ठुकराई मिट्टी उठी है। अंगड़ाई लेके ये धरती उठी है, सदियों से ठुकराई मिट्टी उठी है। ओ टूटे गुलामी के बंधन हजार, टूटे गुलामी के बंधन हजार। हे जागा रे जागा सारा संसार, जागा रे जागा सारा संसार। आया जमाना हो अपना जमाना, अपना जमाना, अपना जमाना। किस्मत का ये रोना गाना पुराना, गाना पुराना, गाना पुराना। आया जमाना हो अपना जमाना, किस्मत का ये रोना गाना पुराना। आया जमाना हो अपना जमाना, किस्मत का ये रोना गाना पुराना। हो बदलेंगे हम अपने जीवन के नदियाँ की धार, बदलेंगे हम अपने जीवन के नदियाँ की धार। हे जागा रे जागा सारा संसार, जागा रे जागा सारा संसार। पर भूखा कहता है यूं ना मरूंगा, यूं ना मरूंगा, यूं ना मरूंगा। मैं जाके मालिक को नंगा करूंगा, नंगा करूंगा, नंगा करूंगा। पर भूखा कहता है यूं ना मरूंगा, मैं जाके मालिक को नंगा करूंगा। पर भूखा कहता है यूं ना मरूंगा, मैं जाके मालिक को नंगा करूंगा। हो ढा दूंगा दुखियारी लाशों पे उठती दीवार, ढा दूंगा दुखियारी लाशों पे उठती दीवार। हे जागा रे जागा सारा संसार, जागा रे जागा सारा संसार। जागा रे जागा सारा संसार, जागा रे जागा सारा संसार। जागा रे जागा सारा संसार, जागा रे जागा सारा संसार। दोस्तों, हमने आज जो गीत
कथा कविताएं सुनी है वो सामाजिक वास्तव को सामने लाकर हमें लड़ने की प्रेरणा देती है। इनके रचनाकारों ने कला के माध्यम से लोगों तक अपनी बात पहुंचाने का काम किया। हम भी यही मानते हैं कि कला का उपयोग समाज को आगे बढ़ाने के लिए होना चाहिए, न कि पैसे कमाने का एक साधन। इसी विचार से काफिला काम करता है। काफिला ये लोकायत इस सामाजिक संगठन की सांस्कृतिक इकाई है। हम सभी लोग अपना काम पढ़ाई करते हुए बाकी समय सामाजिक कामों में देते हैं। अगर आप भी हमारे साथ जुड़ना चाहते हैं तो आप नीचे दी हुई लिंक पर जाकर अपना नाम और नंबर जरूर दें। इस कार्यक्रम को लाइक शेयर जरूर करें।